नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये परिसर अभ्यास जे की EVS एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा सामाजिक शास्त्र या घटकामध्ये प्रश्न कोणत्या विषयावर कसे विचारले जातात, किती विचारले जातात, विषय कोणते असतात हे आपण एकदम पेपरच आहे माझ्याकडे, सध्या फर्स्ट पेपर आहे माझ्याकडे, इथे पाहू शकता। फर्स्ट पेपर मध्ये कसे प्रश्न विचारले होते, 30 प्रश्न कोणत्या घटकावर जास्त विचारले होते, आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत। आणि तयारी कशी करावी, बुक कोणते वापरावे आणि आगामी काळामध्ये या विषयामधून सुद्धा आपल्याला चांगले गुण कसे मिळवता येतील ते पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो चालू करून देऊ। आता बघा, परिसर अभ्यास हा घटक तुम्ही जर विचारात घेतला, याचा अभ्यास व्यासंग जास्त लागतो, कुठून करायचा हा सुद्धा प्रश्न पडतो, एन्व्हायरमेंटल स्टडीज। आणि हा विषय ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला गणित, मराठी, इंग्रजी, CDP व्यतिरिक्त आपलं वाचन कसं आहे, आपण शालेय ज्ञान कसं मिळवलेलं आहे आणि शालेय ज्ञानातून आपल्याला मार्क कसे मिळवतात हे प्रत्येकाच्या परीक्षेचा एक हेतू आहे मित्रांनो। परीक्षेचा काय आहे हेतू आहे की परीक्षेमध्ये आपल्याला मार्क कसे मिळवता येतात। तर मित्रांनो लक्षात घ्या, हे 30 प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो। पहिला जर बघितला, पहिला आणि दुसरा प्रश्न जर बघितला, पूर्णपणे भूगोल या घटकावर विचारलेला आहे। मग लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा असं तयार करा बरं का मित्रांनो। म्हणजे आपल्याकडे जर क्वेश्चन पेपर असतील, मागचे क्वेश्चन पेपर मध्ये काय विचारलं जातं हे पाहणं खूप गरजेचं आहे। कारण महाराष्ट्र परीक्षा परिषदच टीईटी एक्झाम घेणार आहे आणि या परीक्षेमध्ये मागचे पेपर महत्वाचा रोल करणार आहेत। ते मागचे पेपर कोणते घ्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे, लक्षात घ्या। भूगोल या घटकावर पहिला आणि दुसरा 2 प्रश्न विचारले होते। त्यानंतर तिसरा सुद्धा प्रश्न गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्र जिल्ह्याचे गट ओळखा असा होता। म्हणजे हा सुद्धा एक साधारण नकाशावरील प्रश्न होता, म्हणजे महाराष्ट्रातील भूगोलावरच प्रश्न होता। आणि चौथा जर प्रश्न बघितला मित्रांनो, मत्स्य वर्ग विचारला होता, मासे, मग तो विज्ञानामध्ये मोडतो, विज्ञान या घटकावर प्रश्न विचारला होता मित्रांनो। कोणता? मत्स्य घटकावर, म्हणजेच मासे। आणि हा सुद्धा पाठ्यपुस्तकामधलाच प्रश्न आहे, हा एक विचारला। परत रोग म्हणजे संसर्गजन्य रोगाचा गट विचारला होता, म्हटल्यानंतर विज्ञानामधला क्वेश्चन, इथे एक रेष पडून घ्या। त्यानंतर हाडावरील प्रश्न विचारला होता, इथे एक प्रश्न लिहून टाका। त्यानंतर मानवी शरीरातील बांधणीसाठी काय उपयोगी आहे, म्हणजे प्रथिने, याच्यासाठी प्रश्न विचारला होता। त्यानंतर रक्तबिंबिका, रक्ताच्या घटकावरला प्रश्न विचारला होता। त्यानंतर मित्रांनो आकाशाचे विचलन म्हणजे आकाशावर प्रश्न भौगोलिक विचारला असल्यामुळे विज्ञानातलाच हा प्रश्न होता, तो पण विचारला होता मित्रांनो। साधारण विज्ञानाचे प्रश्न जास्त विचारतात बरं का, पेपर 1 असू द्या, 2 असू द्या, कोणी परिसर अभ्यास असू द्या। त्यानंतर धातू या घटकावर प्रश्न विचारला होता, धातू। त्यानंतर परत भूगोलावर प्रश्न विचारला एक। आता इतिहास या घटकातील कालखंड विचारला होता, इतिहास या घटकातील कालखंड। त्यानंतर हडप्पा संस्कृतीवरील प्रश्न होता, उत्क्रांतीवरील प्रश्न होता इतिहासाच्या बाबतीतच। आता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवर कायमस्वरूपी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातातच आणि विचारले गेलेलेच आहेत मित्रांनो। इथे तुम्ही पाहू शकता 2 प्रश्न तुमचे छत्रपती शिवाजी महाराज या घटकावर विचारले होते। त्यामुळे चौथीचा इतिहास वाचणं तुम्हाला तेवढंच महत्वाचं असणार आहे, संयुक्तिक असणार आहे। मध्ययुगीन काळावरील प्रश्न विचारला होता। परत इतिहासावर तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांवर तिसरा प्रश्न विचारला होता, साधारण 1, 2, 3 महाराजांवर प्रश्न विचारले होते। चौथीचा इतिहास तुमचा वाचणं गरजेचं आहे। त्याचं जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर मित्रांनो माझं टेलिग्राम चॅनल देतो, टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे @H पुंडे सर, याची PDF आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। H पुंडे सर, जे की पाठ्यपुस्तकाची PDF आहे, म्हणजे ते आपल्याला इंटरनेटवर कुठेही मिळते, पण माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आयती भेटून जाईल। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर चौथा क्वेश्चन होता मित्रांनो, बघा मेजर भाग। 5वा क्वेश्चन सुद्धा तसाच होता। त्यानंतर संविधान, पंचायत राज या घटकावरील प्रश्न विचारले होते, राज्यघटना।
राज्यघटना. राज्यघटनेवर जर बघितलं, भारताच्या संविधानावर 1, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था 2, राज्यातील घटनात्मक प्रमुख याच्यावर 1, असे 1, 2, 3 प्रश्न तुम्हाला विचारले होते. याच्यावर 1, 2, 3 असे प्रश्न विचारले होते. त्यानंतर जर पाहिलं, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता असं विचारला होता. साधारण हा विज्ञान घटकातला प्रश्न होता. पेंच, नवेगाव, चांदोली गट विचारला होता. त्याचा अभयारण्य काय आहेत, कोणते नेमके आहेत, म्हणजे भूगोलावरला प्रश्न आहे हा. सह्याद्री पर्वतातील म्हणजे जाती व जमाती या घटकावरला प्रश्न विचारला होता. हा सुद्धा भूगोलामध्ये मोडणारा प्रश्न आहे, सामाजिक भूगोल म्हणून. काळी मृदावर प्रश्न विचारला होता, मृदा. त्यानंतर जलसिंचन, विहिरी वगैरे हा सुद्धा भूगोलाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे रेखावृत्त, अक्षवृत्त यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. मग ते सुद्धा आपण इतर घेतलेलं आहे. आता मित्रांनो, अशा पद्धतीने आपले 30 प्रश्न विचारले होते. आता पहा, प्रश्न जर बघितले, मेजर कुठला भाग आहे रे? भूगोल आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, राज्यघटना आहे. मेजर सर्वाधिक प्रश्न कशात विचारले? इतिहास घटकावर विचारले. सर्वात कमी प्रश्न कशावर विचारलेत? राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्थेवर विचारले. हा जो काही मागचा पेपर तुम्हाला मॅटर करतो, या पेपरमध्ये जर बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 प्रश्न तुमचे भूगोलावर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रश्न विज्ञान या घटकावर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 प्रश्न हे तुमचे इतिहास घटकावर. त्यातले 1, 2, 3, 4, 5 प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर विचारलेले. ठीक आहे. त्यानंतर राज्यघटना 1, 2, 3 प्रश्न तुमचे राज्यघटना या घटकावर विचारलेले आहेत. आता टोटल करा मित्रांनो, 9, 8, 17, 17, 3, 20, 20, 10, 30 प्रश्न तुमचे ईव्हीएस मध्ये या घटकावर विचारलेले आहेत. मग मागचे पेपर तुम्हाला किती मॅटर करतात हे घटक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. आता हे घटक कुठून वाचायचे सर? एकच बुक सांगा ना मित्रांनो. मार्केटमध्ये या घटकाचं परफेक्ट टीईटी साठी अजूनपर्यंत बुकच आलं नाही. मग त्यासाठी आपण काय केलं, क्लासच्या माध्यमातून जे विद्यार्थी क्लासला हजर असतात किंवा ऍडमिशन घेतात त्यांना या विषयाच्या भूगोलाच्या असतील, विज्ञानाच्या असतील, इतिहासाच्या असतील, राज्यघटनेच्या असतील, साधारणपणे जास्त सांगत नाही, 30 पैकी 27 मार्कापर्यंत पोहोचायची जी की नोट्सची आपली क्वालिटी ठेवलेली आहे मित्रांनो. क्वालिटी ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटते त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, क्लास जॉईन करावं लागेल. कारण क्लासच्या माध्यमातूनच आपण त्या नोट्स प्रोव्हाइड करतोय. कारण क्लासच्या माध्यमातूनच त्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे. या नंबरला व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो. नंबर व्यवस्थित दिसतोय ना? व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही 3 ते 5 या कालावधीमध्ये कॉल सुद्धा करू शकता. आपली आत्ताच नवीनच नुकतीच बॅच चालू झालेली आहे, तुम्ही जॉईन करू शकता आवश्यकता असेल तर. अदरवाईज तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला भूगोल या विषयाचे 5वी ते 8वी साधारणपणे 5वी ते 8वी पर्यंतचे पुस्तक रीड करणं गरजेचं आहे. इतिहास आणि विज्ञान या घटकाचं जर बघितलं, या इतिहासाचं तर 4थी ते साधारण 8वी पर्यंतचा संपूर्ण इतिहास करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवर्जून करा मित्रांनो, आवर्जून करा. कारण इतिहासात 4-5 प्रश्न त्या एकाच पुस्तकामधून आलेले असतात. पुस्तक जास्त मोठं नाही, साधारण एक 80-90 पेजचं पुस्तक आहे. एका बैठकीमध्ये वाचायला बसलं तर एकदम इंटरेस्टिंग वाचून पूर्ण होतं. आणि ते पाठ्यक्रमावरच प्रश्न आजपर्यंत जास्तीत जास्त विचारलेले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे प्रश्न विचारले होते आणि ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या क्रॅक करणं गरजेचं आहे. या विषयावर जास्त अपेक्षा ठेवू नका. तुमचे मेजर आणि प्लस पॉइंट कोणते आहेत हे शोधा, तरच तुम्हाला आगामी काळामध्ये या परीक्षेत 90 मार्क मिळवता येतात. 90 मार्क मिळवून आपल्याला ही पात्रता परीक्षा क्रॅक करता येते. त्यामुळे या विषयावर जास्त भर द्या मित्रांनो. मराठी असेल, इंग्रजी असेल, फर्स्ट पेपरला जे की अंकगणित हा विषय असेल, कारण आपल्याला टेट एक्झामला सुद्धा मदत होणार आहे. अंकगणित, भूमिती असेल, हे सर्व विषय आपल्या क्लासमध्ये शिकवले जातात बरं का मित्रांनो. फक्त परिसर अभ्यासाच्या नोट्स आणि काही प्रमाणामध्ये लेक्चर दिले जातात.
परिसर अभ्यासाच्या काही नोट्स आणि काही प्रमाणात लेक्चर दिले जातात, कारण सिलेबस ब्रॉड आहे, संपूर्ण सिलेबस कोणी शिकवू शकत नाही आणि ते शिकवून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी सगळे आकलन करणं अवघड आहे. त्यामुळे प्रॉपरली 5-10 हजार MCQs वाचणे, त्यातून मार्क मिळवणे या मेजर विषयामध्ये, याच्यामध्ये जर तुम्ही 20 पर्यंत पोहोचताय, याच्यामध्ये 22 पर्यंत पोहोचताय, याच्यामध्ये 25 पर्यंत पोहोचताय, CDP सारख्या विषयामध्ये तुम्ही 22 मार्क घेताय, परिसर अभ्यासामध्ये तुम्ही डायरेक्ट 5 मार्क घ्यावं तरी पण पास आहे एक्झाम. बस बघा इथे 20 1 20 20 2 40 20 30 60 20 चोक 80 झाली 4 विषयामध्ये 80, आणि हे 5 2 7 5 12 90-92 मार्क होऊन जातात आपले इथे कव्हर. कोणत्या विषयातून किती अपेक्षा करायची मार्काची ते विषयाच्या काठिण्य पातळीनुसार विचारात घ्या आणि त्यानुसार त्या विषयाला हाताळा. तुम्ही जर या परिसर अभ्यासाचा अभ्यास करत बसला, मार्क काय विचारतील सांगता येत नाही या घटकामध्ये. मग तुम्हाला काय विचारतील या घटकामध्ये सांगता येतं, या घटकात सांगता येतं, कारण एकाच पुस्तकात तुम्ही अभ्यास करता येतो. मराठीचे एक पुस्तक वापरू शकता, इंग्रजीचे एक वापरू शकता, अंकगणिताचं एक संपूर्ण कंटेंट वाईज व्यवस्थित अभ्यास करू शकता. पण या विषयाचा इतिहासाचं करू, कुठल्या इतिहासाचं करू, 8वीच्या करू का 7वीच्या करू का 9वीच्या करू, हे कन्फ्युजन होतं. पण या विषयाकडून कमीच तुम्ही अपेक्षा ठेवा, पण हे विषय स्ट्रॉंग करण्याकडे जास्त लक्ष द्या. CDP असेल तर तुम्हाला जे काही DED BED ला झाले ते पुस्तक अगोदर वाचून घ्या. जर तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल असतील ना, ते अगोदर वाचून घ्या, तरच तुम्हाला त्याच्यातून मार्क मिळणार आहे. मार्केटमध्ये याचं पण परफेक्ट मटेरियल उपलब्ध नाही, त्याचं सुद्धा आपण ते अगोदरच्या पुस्तकातून नोट्स काढलेले आहेत गव्हर्नमेंटच्या पुस्तकामधून, आणि त्या नोट्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतोय ऍपच्या माध्यमातून. म्हणजे विद्यार्थ्यांचा क्लास प्लस ऍपवर तुम्हाला त्या नोट्स सुद्धा वाचता येणार आहेत. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असताना या परिसर अभ्यासाची तयारी अशा पद्धतीने करा की मागच्या पेपरमध्ये काय विचारलं होतं त्यानुसार केला तर अजून सोपं जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजपर्यंत जे काही प्रेम दिलं त्याबद्दल तुमचा खरंच ऋणी आहे, आणि येत्या काळामध्ये चांगले दर्जेदार व्हिडिओ येत जातील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.